भावार्थ रामायण अध्याय 17 बालकांड। सहस्त्र अर्जुनाचा वध। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। पुढे नाथ महाराज म्हणतात की राजाचे पुत्र व सैन्य येऊन परशुरामावर धावून येतात, तेव्हा परशुरामाने आपल्या भात्यातून बाणाचा वर्षाव करत असताना सर्व सैन्य सैरावैरा पळू लागले आणि एकाच बाणाच्या वाऱ्याने राजाचे सैन्य आकाशात उडू लागले आणि भरपूर बाण परशुरामाने सोडले आणि राजाचे सैन्य मरू लागले। ही बातमी प्रधानाकरवी राजाला कळाले। तोपर्यंत राजाच्या पुत्राला घायाळ करून सोडले आणि शेवटी दुर्धर बाण सोडून राजपुत्राचे शिर आकाशात उडविले। अशी दुर्धर अवस्था परशुरामाने केली आणि मग राजाला क्रोध आला, म्हणून राजा युद्धाला निघाला। त्यावेळेस मागे गाय मागितली आणि ज्याने मला अन्न घातले त्याचंच घर मी या जगातून उठवले होते। आता मला यश मिळणार नाही, पण मी क्षत्रिय आहे म्हणून मी घनघोर युद्ध करून माझ्या पुत्राचा बदला घेईन, असं मनाशी राजा बोलू लागला। आणि त्यावेळेस परशुराम राजाला बोलू लागला, अरे माझ्या बापाला विनाकारण मारलास, एखाद्या स्त्रीला मारून पुरुषार्थ दाखवला, आता तुझा पुरुषार्थ मला दाखव, असे म्हटल्यावर राजा युद्धास समोर जाऊन बाण काढता क्षणी परशुरामाने अगदी जाज्वल अशा प्रकारचं बाण काढले आणि राजाला मारू लागले। तेव्हा आकाशात एक ज्वाला दिसू लागल्या आणि परशुरामाने सुरुवातीला रथाचे चाक मोडले आणि जाज्वल अस्त्र एकमेकावर सोडू लागले। राजाने शेवटी चामुंडा अस्त्र सोडले, तेव्हा कालिकाची दासी चामुंडा असल्याने कालिका म्हणाली की हे रेणुका माताच्या मुलाला तू मारण्यासाठी चाललीस का? म्हटल्यानंतर चामुंडा उपराटी फिरून राजाकडे धावू लागले। तेव्हा राजा म्हणू लागला, माझे अस्त्र माझ्याशीच परत येऊ लागले। त्यामुळे राजा घाबरून गेला आणि त्यावेळेस परशुरामाने हातात कुऱ्हाड घेऊन राजाचे एक एक हात असे 1000 हात तोडले आणि शेवटचा घाव राजाच्या डोक्यात बसला, शिर तुटले आणि ते शिर आकाशात उडून ते परशुरामाच्या पायावरून येऊन बोलू लागले की मी ब्राह्मणाला मारून माझ्या हातून महत् पाप झाले होते आणि आज माझ्या पापाचं प्रायश्चित्त मला मिळालेलं आहे। असे शब्द निघू लागले आणि असे शब्द काढत काढत आपला प्राण अर्पण त्या ठिकाणी केला। आणि इकडे आईने सांगितल्याप्रमाणे परशुरामाने हातातले धनुष्य खाली न ठेवता 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केले, असे सांगत असताना नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन सांगतात की ही कथा शतानंद विश्वामित्रास सांगत असताना राजा विदेही जनकाने सीतेच्या स्वयंवराला शिवचापच का ठेवला, म्हणून ही कथा सांगण्याची वेळ आली म्हणतात। पुढे जाऊन नाथ महाराज म्हणतात की परशुराम मिथिलेस आले आणि इथे कोण राहते असे विचारताच लोक सांगू लागले की ध्येय असून विदेही राजा जनक हा सर्वांचा आदर करणारा आहे। असे सांगत असताना राजा जनक परशुरामाजवळ येऊन वंदन करून आपल्या राजसिंहासनाकडे घेऊन गेले। तेव्हा दोघांनाही आनंद झाला आणि परशुरामाला जनक राजा बोलू लागले की तुम्ही जेवण करा। असे म्हटल्यावर परशुरामाने आपले धनुष्य बाहेर ठेवून जेवण करू लागले आणि जेवण करत असताना परशुरामाला आनंद झाला आणि त्या अन्नाची गोडी पाहून परशुरामाची त्रिपुटी मावळून एकरूप झाली। कारण जनकाचे अन्न एकदा खाल्ले तर पुन्हा जेवणे नाही आणि एकदा पाणी पिले तर पुन्हा पाणी पिणे नाही, एवढे सात्विक अन्न जनकाचे होते। त्यामुळे परशुरामाला समाधान होऊन आनंद झाला आणि शांतीच्या पानाचा विडा करून अहंकार रूपी चुन्ना काढून लावला आणि त्या पानाला सर्व परमार्थाचा सारातील सार म्हणजे कात लावला आणि तो पानाचा विडा परशुरामाने खाल्ला।
इकडे बाहेर सीतेने धनुष्याचा घोडा करून त्यावरी बसून खेळू लागली. त्यावेळेस परशुराम बाहेर आले आणि धनुष्य दिसेनासे झाले. मग परशुराम रागाने तप्त झाले. तळ पायाची आग मस्तकाला गेली आणि जनकाला म्हणू लागले, अरे राजा, जे धनुष्य 500 लोक उचलू शकत नाही असा चोर कोण आहे, मला दाखव असे म्हटल्यावर जनक राजा थर थर कापू लागले. राजा त्या धनुष्याच्या मागावर जात असताना सीतेने घोडा करून खेळू लागलेली दिसू लागली. मग राजाला विचार आला आणि सीतेला बोलू लागले, अगं सीते, हे काय करू लागली आहेस? असं म्हटल्यावर ते लेकरू घाबरून ते धनुष्य खाली टाकून पळू लागलं. पण सीतेला गोडीने बोलून राजा जनकाने, हे बाळा, तू कसे खेळते आहेस, मला दाखव म्हटल्यावर तो धनुष्य खेळत परशुरामाजवळ गेली. त्यावेळेस परशुराम म्हणू लागले की ही आदी शक्ती आहे आणि हिला आदी पुरुषच पती म्हणून बघितले पाहिजे, असं परशुराम म्हणू लागले. आणि मी सांगेल त्या पद्धतीने पण ठेव म्हणून लागल्यानंतर राजाने होकार दिला आणि पण ठेवण्याचे सांगू लागले की हे राजा, माझ्या धनुष्याची दोरी तुटली आहे. आता हे धनुष्य उचलून ह्याला जो दोर लावेल त्यालाच तुझी मुलगी दे, असे म्हणून धनुष्याची ख्याती सांगतात. आणि ही धनुष्यबाणाची कथा अहिल्यापुत्र शतानंद सांगत असताना सर्वांना आनंद झाला आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन इथेच अध्यायाची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.